मित्रांनो, उद्या मार्केटमध्ये एक मोठा फॉल येण्याची आपल्याला शक्यता वाटत आहे. जरी उद्या मोठं गॅप डाऊन ओपनिंग नाही झालं तरी देखील फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केटमध्ये उद्या एक क्रॅश येण्याची जास्त शक्यता आहे. आणि मला असं का वाटतंय याचा अनालिसिस तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये याला सपोर्ट करण्यासाठी कोणती न्यूज आहे का याला देखील आपण डिस्कस करूयात. याचं काय टेक्निकल अनालिसिस आहे अशा प्रिडिक्शनच्या मागे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल नॉलेज शेअर करण्याचा. कारण की मी तुम्हाला प्रिपरेशन शिकवतो, एक्झिक्युशन नाही. प्रिपरेशन ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाची असते, तीच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दिवस अगोदर तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे मी लाईव्ह मार्केटचे अपडेट्स शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजून टेलिग्रामवरती फॉलो नसेल केलेले तर नक्की करा. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओ. व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स सोबत आणि प्रिडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटबद्दल डिस्कशन करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने उद्याच्या मार्केटचा अंदाज जो आहे तो लावू शकतो. त्यामुळे थोडंसं आज मार्केटमध्ये काय झालंय हे पाहूयात. रोज 9 ते 9:20 मी प्री मार्केटच्या सेशनच्या बेसिसवरती इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत लाईव्ह येऊन शेअर करायला सुरुवात केलेली आहे. आज देखील 9:20 पर्यंत मी लाईव्ह होतो आणि त्यावेळेला मी तुमच्यासोबत लाईव्ह शेअर केलेली ती लेवल 23,235. तो व्हिडिओ अजूनही आहे, तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर ही लेवल शेअर केलेली होती. ही VWAPची आजच्या दिवसाची प्री मार्केटची क्लोजिंग प्राइस होती आणि एक्झॅक्टली इथंच आपल्याला एक चांगला सपोर्ट क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. एक बुलिश ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. ही लेवल कालच्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेली होती डिटेल व्हिडिओमध्ये, आणि इथून आपल्याला एक शार्प फॉल आज निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. 123 पॉईंट आणि त्याच्यानंतर 200 पॉईंटचा असा चांगला मूव्ह आपल्याला दोन्ही लेवलच्या बेसिसवरती आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता. ही पडण्याची लेवल कालच शेअर केलेली होती आणि ही आज मार्केट ओपनिंगच्या अगोदर किंवा 9:20 पर्यंतच्या आपल्या लाईफमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती आणि अगदी त्याच पद्धतीने आज मार्केटमध्ये व्हॉल्यूम आलेलं पाहायला मिळतं. आता कालच्या व्हिडिओमध्ये ही लेवल तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली होती. पिन पॉईंट 23,230चा सपोर्ट घेतला निफ्टी आणि एक चांगला ट्रेंड पाहायला मिळाला. ऑलमोस्ट 23,433 जी ट्रेडिंग कालच्या लेवलमध्ये डिस्कस केलेली लेवल 2 होती किंवा टार्गेट 2 म्हणा किंवा रेजिस्टन्स 2 म्हणा, इथून एक शार्प फॉल आज आपल्याला निफ्टीवरती सुद्धा आलेला पाहायला मिळतोय. आणि तितकेच सुंदर जे रिझल्ट्स आहेत आपल्याला ह्या लेवल सोबत बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळाले आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक ब्रेकआउट आला, इथे एक खूप चांगला सपोर्ट क्रिएट झाला, वरच्या साईडला गेलं, परत सेम आपल्या 55,523च्या लेवलला खूप चांगला रेजिस्टन्स आला. हा पण किती छान सपोर्ट आहे पाहून घ्या तुम्ही. आणि याच्यानंतर बँक निफ्टीवरती सुद्धा एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ह्या सर्व लेवल आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या होत्या. मार्केट ओपन झाल्यानंतर लेवल्स चेक करणं आणि मग त्याच्यावरती काम करणं कम्प्लिटली चुकीचं आहे, कारण की तुमच्याकडे तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी नसतो. त्याच्यामुळे तयारी ही नेहमी ऍडव्हान्समध्येच केली गेली पाहिजे आणि ह्या लेवलचा तुम्हाला त्याच्यासाठीच फायदा होत असतो आणि त्यामुळेच ह्या लेवल मी तुमच्यासोबत ऍडव्हान्समध्ये जे आहे ते रेकॉर्ड करून शेअर करत असतो. आता उद्याच्या माझ्या मार्केटच्या प्रिडिक्शन बद्दल आपण बोलूयात. तत्पूर्वी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल, लॉंग टर्म मध्ये ट्रेडिंग करायचं असेल, सर्व गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. युट्यूब पाहून, टेलिग्राम पाहून कोणीही सक्सेसफुल ट्रेडर बनत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, तुमचं अनालिसिस करायला सुरुवात करा. उद्याच्या दिवसाचं काय अनालिसिस असणार आहे तुमचं माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचून रिप्लाय करत असतो. 1-2 दिवस तुमचं अनालिसिस चुकेल, परंतु हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहील आणि तुम्ही ट्रेडिंग जे अनालिसिस आहे ते शिकत राहाल. त्यामुळे आजच सुरुवात करा, जर तुम्ही अजून सुरुवात नसेल केली अनालिसिस करायला, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं अनालिसिस नक्की शेअर करा. बँक निफ्टीबद्दल बोलूयात. बँक निफ्टीवरती एक चांगली एनगल्फिंग कॅन्डल आलेली पाहायला मिळते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं की अशा कंडिशनला एक रिट्रेसमेंट पॉसिबल असते. एक चांगली रिजेक्शनची डेली टाइम फ्रेमची कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टीचा पुढचा सपोर्ट अशा पद्धतीचा असणार आहे. एक चांगला स्पेस इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे बँक निफ्टीवरती एक चांगला शार्प फॉल उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो, असं उद्याच्या दिवसाचं माझं प्रिडिक्शन असणार आहे. निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर निफ्टीला जर का हालो गेला तर एक शार्प फॉल किंवा एक क्रॅश मार्केटमध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जो तो नाही गेला, फ्लॅट ओपनिंग जरी आली तरी या लेवलपर्यंत एक चांगला डाऊन ट्रेंड आपल्याला उद्याच्या दिवशी जे ते मार्केटमध्ये कॅप्चर करता येऊ शकतो. आता एनिवेज प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असतो की
प्रिडिक्शन एक वेगळी गोष्ट आहे, एक्झिक्युशन एक वेगळी गोष्ट आहे. एक्झिक्युशन नेहमी लेव्हलच्या बेसिसवरती केलं जातं. त्यामुळे माझ्या डिटेल्ड मॅजिकल लेव्हल्स तुमच्यासोबत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. आता ह्या राऊंड अप लेव्हल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, ह्या सर्व लेव्हल तुमच्या चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. लेव्हल 4 दोन्ही इंडेक्समधल्या दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेव्हल्स आहेत. त्यामुळे देखील ह्या लेव्हल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. एखाद्या सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला, ज्या वेळेला मी असं बोलतो त्यावेळेला 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होणं इम्पॉर्टंट आहे आणि पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय लो ब्रेक करणं हे इम्पॉर्टंट आहे. हे देखील इथं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. माझा जरी उद्याच्या दिवसाचा व्ह्यू सेल साईडचा म्हणजेच बियरिश असला तरी देखील अपोजिट डायरेक्शनच्या लेव्हल्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो, जेणेकरून लाईव्ह मार्केटमध्ये ॲज अ बॅकअप त्या तुमच्या कामी याव्यात. आता उद्याच्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तुम्हालाही माहित असेल की निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्सच सेन्सेक्समध्ये लिस्टेड आहेत. त्यामुळे मी युजली सेन्सेक्सचं अनालिसिस न करता निफ्टीचंच अनालिसिस करत असतो. त्याच्या बेसिसवरती सेन्सेक्सचा माझा प्लॅन करत असतो. त्यामुळे सेपरेट सेन्सेक्सच्या लेवल्स मी इथं ड्रॉ केलेल्या नाहीयेत. याच लेवलला मी देखील उद्याच्या दिवशी फॉलो करणार आहे. आता एक्सपायरी आहे म्हणल्यानंतर प्रीमियम कमी असणार आहेत. प्रीमियम कमी म्हणल्यावर तुमच्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज असणार आहेत अकाउंट डबल ट्रिपल करण्यासाठी. तेच करायचं नाहीये. व्हिडिओच्या एंडला एक लिंक दिलेली आहे एक्सपायरी मिस्टेक्सची, पाहिली नसेल तर पाहून घ्या. ती चूक करायची नाहीये. मल्टिपल एंट्रीज करायच्या नाहीयेत. सर्व महत्वाचं म्हणजे सर्वात नो ट्रेड झोन तुम्हाला माहित नसतो, कुठे जाऊन ट्रेड नाही करायचंय, ते तुमच्यासोबत शेअर करत असतो. हा झोन तुमच्या चार्टवरती असला पाहिजे, कारण की हा ऑप्शन सेलरचा एरिया आहे. याच्यामध्ये एकतर तुमचा एसएल जाईल किंवा मार्केट खूप जास्त वोलटाईल होईल किंवा साईडवेज जाईल आणि ह्या सर्व केसेसमध्ये तुमचा स्टॉप लॉस जाण्याची जास्त चान्सेस आहेत. स्टॉप लॉस गेला की आपण पॅनिक होतो आणि ओव्हर ट्रेडिंगला ऑटोमॅटिकली सुरुवात होतं. आता हा लेवल सुद्धा तुमच्यासोबत ह्या लेवल ॲडव्हान्समध्ये शेअर करतोय, म्हणजे ह्या लेवल देखील तुमच्याकडे आहेत. पुरेसा टाइम आहे याला मार्क करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी की याच्यामध्ये ट्रेड करायचं की नाही. 23,270 ते 23,315 नो ट्रेड झोन असणार आहे उद्याच्या दिवसासाठी आपला. याच्यामध्ये असताना सेन्सेक्स वरती सुद्धा ट्रेड नाही करायचा. 23,270 ला जर ब्रेकडाऊन आला खालच्या साईडला तर 23,183, 23,106, 23,041 आणि 22,946 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 23,315च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,387, 23,456, 23,538 आणि 23,608 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. आणि उद्या ही जी अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेली आहे याच्यावरती सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. आता बरेच लोक बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, मला माहिती आहे. ते देखील मेहनत करून मी हा लेवल ड्रॉ करत असतो, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. त्यामुळे बँक निफ्टी बऱ्याचदा अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीमध्ये येणाऱ्या पुढच्या मूव्हचं. त्याच्यामुळे मेहनत करून मी देखील ह्या लेवल ड्रॉ करत असतो तुमच्यासाठी आणि माझी अशी इच्छा असते की ह्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती ठेवाव्यात आणि त्यांना लाईव्ह मार्केटमध्ये ऑब्झर्व देखील करावं. बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहील 55,300 ते 55,200चा. याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे ट्रेड करायचं नाहीये बिंग ऑप्शन बायर. 55,200च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 55,025, 54,888, 54,733 आणि 54,574 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 55,300च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 55,417, 55,570, 55,752 आणि 55,943 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या माझ्या मॅजिकल लेवल्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत उद्याच्या दिवसाच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. आणि माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि लेवल्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.